माझ्याजवळ. माझ्याकडून देऊन टाकतो ना फक्त. मी करतो आणि तुम्हाला हो. विश्वास नाही का मी करतो. व्हिडिओ बघून प्रत्येकाच्या मनाला तो लागला आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे सासऱ्यांना तुझ्या सोबत घेऊन जा. तर माझं सासर आहे कारंजा लाड येथील प्रसिद्ध गुरु मंदिर आहे तिथलं. तर फायनली मी सासरला पोहोचली आणि सासरला पोहोचल्यानंतर मला जे खायचं प्यायचं न्यायचं होतं ते ऑफ कॅमेरा मी नेलं आणि त्यांना दिलं. कारण मागच्या वेळेस मी असाच एक व्हिडिओ टाकला होता तर लोक डायरेक्ट बोलले होते की खाणं पिणं पण दाखवायचं का. तर मुलीच्या नात्याने जेवढं माझं कर्तव्य होते सून नाही तर मुलीच्या नात्याने मी ते पूर्ण करत असते. बाबांना निराधारचे पैसे भेटले होते तर मुलांना 100-100 रुपये खाऊ दिला आणि मला पण 500 रुपये देत होते. परंतु मीच त्यांना जे काही द्यायचं होतं ते दिलेलं आहे. मी त्यांच्याकडून एकही रुपये घेत नाही कारण त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे हेच माझ्यासाठी भरपूर आहे. चहा वगैरे सोबत घेतलेला आहे. माझी काही तिथं जेवणाची व्यवस्था नसते. आणि हो, बाबांना डबा माझी जाऊ वगैरे देते. त्यांचं दवाखाना पाणी वगैरे तेच बघतात. बाकी मी जेव्हा कधी जाते तेव्हा त्यांना खर्चाला फुलनी फुलाची पाकळी जेवढं माझ्याच्यानं होते तेवढं देते आणि खाया प्यायला सुद्धा मी सामान घेऊन जात असते. तर मी निघाली म्हणून बाबांनी सुद्धा कपडे घातले आणि मला बोलले की मी तुला ॲटोपर्यंत बसून देतो. तर अशा पद्धतीने मला बाबा सोडायला आलेले आहे. लवकरच बाबा माझ्याजवळ 10 ते 15 दिवसासाठी पुण्याला राहायला येणार आहे. या जुन्या घरात त्यांच्या बायकोच्या आठवणी आहे ज्या त्यांना सोडता येत नाही. तर असा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा आणि तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.